शिवसेनेमध्ये स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. ते मुळातले शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, प्रभावित झालेले शिवसैनिक, आणि त्यांना जी जबाबदारी त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबदारीने पार पाडली. आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडवू शकतो हे त्यांनी दाखवलं. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या, पदं होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधी पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही. आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते, उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत. अनेक वेळा मी त्यांना जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा ऐकलेलं आहे. अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूदपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्त्वाचा असतो. आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात, परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाहीत. आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे, वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता. आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतायत याचा मला आनंद आहे मनस्वी. आणि त्यांनी याचाही उल्लेख केला की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ आणि गेले अनेक वर्षांचा माझा राजकीय सामाजिक जो प्रवास आहे तोही त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील किंबहुना आताही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच आज त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे घेऊन चाललोय, आणि विकासाचा अजेंडा जो आहे तो आम्ही पुढे घेऊन चाललोय. लोकांच्या जीवनामध्ये सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आमूलाग्र बदल घडला पाहिजे. या राज्याचा विकास झाला पाहिजे, हे राज्य पुढे गेलं पाहिजे, देश पुढे जातोय, देश आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय आणि महाराष्ट्राचं देखील योगदान त्यामध्ये मोठं असलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आमची आहे. आणि म्हणून आम्ही ते काम करतोय. आता प्रकाशजी आल्यामुळे आणखी या शिवसेनेच्या कामाला बळ मिळेल आणि शिवसेना अधिक मजबूत या ठिकाणी होईल. आणि त्यांनी येताना मला सांगितलं काल की मी म्हणालो काय तुमची अपेक्षा आहे. मला म्हणाले काही अपेक्षा माझी नाही, माझी कुठलीही अटी शर्ती नाहीत आणि कुठल्याही अटी शर्ती विना येणारा नेता प्रकाश महाजन यांच्या रूपाने मी पाहिलाय. त्यामुळे ते यापुढे अतिशय निस्वार्थी भावनेने शिवसेना वाढीचं काम करतील. त्यांच्या येण्याने शिवसेना बळकट होईल, शिवसेना मजबूत होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या अनुभवाचा लाभ या ठिकाणी मिळेल, मार्गदर्शन आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल आणि शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावीपणे, शिवसेना काम करणारा पक्ष आहे, लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा पक्ष आहे आणि म्हणून
या ठिकाणी शिवसेनेचं काम अधिक प्रभावीपणे ते आपल्यासमोर देखील मांडतील, जनतेसमोर देखील मांडतील आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो.